आज शिरबावी पाणी पुरवठा योजना, शिरबावी व 81 गावं अशी 82 गावाची पाणी पुरवठ्याची योजना 97 साली पाणी पुरवठा मंत्री अण्णासाहेब डांगे असताना सांगोल तालुक्याला मंजूर झालेली होती। ती योजना कार्यान्वित 2003ला झाली। त्याच मूळ गेली 20-22 वर्ष आमचा संपूर्ण तालुका हा पिण्याच्या पाण्यासाठी अतिशय सुखी राहिला। गेल्या 7-8 वर्षापूर्वी आपल्याला 10 वर्षापूर्वी आठवत असेल की मिरजवरून रेल्वेच्या डब्यांनी टँकरनी लातूरला विलासराव देशमुखांना सुद्धा पाणी घेऊन जावं लागलं। सोलापूर शहरासारखं सर्व नेत्यांचं ते शहर असताना 4 दिवसातून एकदा पाणी, कुठं 8 दिवसातून एकदा पाणी, ही परिस्थिती आपण पाहिलेली आहे। परंतु गेली 20 वर्ष सांगोला तालुक्यात 2 वेळा व्यवस्थित पिण्याचं पाणी दुष्काळी तालुका असून सुद्धा मिळालं, ते या योजनेमुळे मिळालं। आणि आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील यांनी तालुक्यासाठी 400 कोटी रुपये या योजनेला पुन्हा दिले आहेत। ही सर्व योजनेचं नूतनीकरण करणं, दुरुस्त करणं, आधुनिक पद्धतीच्या पाईपलाईन्स त्याला वापरणं ज्या गंजत नाहीत, आधुनिक पद्धतीच्या काही मोटर्स त्यात बसवल्या जाणार आहेत आणि प्रत्येक गावात 100 कोटी रुपये खर्चून प्रत्येक गावातला पाणी पुरवठा हा पूर्वीचा फक्त गावठाणात होता, तो आता गावठाण प्लस गावठाणाच्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्या या सर्व ठिकाणी एकाच पाणीच्या टाकीमधून त्या संपूर्ण गावाला पाणी पिण्याचा पुरवठा होणार आहे। यात सर्वात मोठा फायदा की आता आमच्या संपूर्ण तालुक्यातील जनतेला चंद्रभागेचं शुद्ध केलेलं स्वच्छ असं पाणी पिण्यासाठी मिळणार आहे। त्याचा आमच्या तालुक्याला आरोग्यासाठी सुद्धा मोठा फायदा होणार आहे। ही योजना 15-1 दिवसात टेंडर निघेल आणि तिथून पुढं या योजनेची प्रक्रिया चालू होईल। एकदा टेंडर कंत्राटदारांना एखाद्या कंपनीला मिळालं का ते 1 वर्षात पूर्ण करण्याच्या अटीवरच हे टेंडर आम्ही देण्याचा आग्रह धरलेला आहे। 1 वर्षात आजच्यापासून 1.5 वर्षात ह्या नव्या पाईपलाईनचं पाणी जनतेला पिण्यासाठी मिळेल।